समोरच्या दिशेमध्ये नामदेव त्यावर आपण पाहतोय जितू चौकीपाडा संघासाठी ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर आजच्या तारखेला आपण पाहतोय जितू निचेदाच ओझरकीच्या मैदानावर सलग 7 चौकार मारण्याचा पराक्रम केला होता मागील वर्षी. पाहायचं आहे समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा बॅट चालवली, संपर्क नाही, सरळ चेंडू विकेट टिप्परच्या हातामध्ये जातो या वेळेला. कमबॅक केले जाते यावेळेला. निश्चित मात्र पहिला अतिरिक्त रन आणि त्यानंतर या प्रकारची गोलंदाजी, विश्वास भरवणारी गोलंदाजी यावेळेला. समोरच्या त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन हलकच टॉपेज लागले जाते, विकेट टिपरच्या पाठीमागे सुंदर झेल टिपला जातोय. नावदे याची पारी होते समाप्त 0 आकड्यावर. गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं यावेळेला. निश्चितच चांगला संपर्क झाला नाही. संपर्क नसताना एक महत्वपूर्ण बळी देखील टिपला जातो यावेळेला नामदेव यांच्या रूपानं. पहिला फलंदाज परततोय माघारी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 17 नंबरच्या जर्सीमध्ये रवी. या निश्चितच एक पार्टनरशिपची गरज आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये न्यू स्टार हर्सुल संघाने पंकज वड या फलंदाजाने 62 धावा लावल्या होत्या. याला पुन्हा एकदा रोल चेंडू आहे आणि रोल चेंडूचा किती फायदा उचलतायत येणाऱ्या षटकामध्ये. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा प्रेशर टाकलं जात आहे बॅटिंग साईटवर. यावेळेला एक महत्वपूर्ण फलंदाज माघारी परतत असताना अद्याप धावसंख्या लागली ही केवळ एक बाद एक या प्रकारची धावसंख्या पाहत असताना अद्याप 4 चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे पॉवर प्लेच्या पहिल्या. डाव्या उजव्या हाताचं कॉम्पिटिशन मैदानावर पाहायला मिळत असताना समोरच्या दिशेमध्ये डावखोऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला रवी चौकीपाडा संघासाठी निश्चितच साखळी सामन्यामध्ये एक महत्वपूर्ण सामना जिंकला होता. या सामन्यामध्ये क्वालिफाय 1 चा सामना निरगुडपाडा विरुद्ध चौकीपाडा संघ. सटिक लाईनचा चेंडू निचे मात्र स्टंपवर जाऊन आदळतो यावेळेला फलंदाज क्लीन बॉल्ड. दुसरा फलंदाज परतोय माघारी. पार्टनरशिपची निश्चित मात्र गरज आहे यावेळेला. सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडू टाकत असताना या चेंडूवर धाव नसेल, फलंदाज क्लीन बॉल असेल. 3 चेंडूचा खेळ आणि 3 चेंडूच्या खेळामध्ये केवळ 1 धाव लागली आहे. निश्चितच एक पार्टनरशिप बनवायला लागेल यावेळेला. नाच आपण पाहतो जितू समोरच्या दिशेमध्ये मधुकर. निश्चितच या फलंदाजाने मागील सामन्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करत असताना प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. मात्र टॉस जिंकून फलंदाजी घेतली होती आणि फलंदाजी करत असताना यावेळेला थोडस अडचणीत टाकलं जात आहे. 2 फलंदाज माघारी परतले, 1 या आकड्यावर एक पार्टनरशिप बनवायला लागेल निश्चितच या मैदानावर. प्रमोद यांच्या मार्फत एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते निरगुडपाडा संघासाठी. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आपण पाहतोय मधुकर कमबॅक करावा लागेल यावेळेला. मधुकर साठी पुन्हा एकदा उडवलंय चेंडूला. कव्हरच्या डोक्यावर चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये ट्रेवल होतोय. अडवलं जाणार नाही चेंडूला, सरळ सीमारेषे बाहेर जातोय चौकारासाठी. काहीशी ह्याच वर्गाची सुरुवात होती मागील सामन्यामध्ये देखील. यायला पुन्हा एकदा बॅकफुटवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळून काढला. या चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं चौकारासाठी. चौकारीच्या मदतीने धावसंख्या लागते चौकीपाडा संघाची 5 आकड्यावर. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. निश्चित 4 षटकांचा सामना आहे. समोरच्या दिशेमध्ये मधुकर पुन्हा एकदा प्रमोदचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये पिक अडवलं जाते चेंडूला. अश्विन तैनातीमध्ये सिंगल धाव जोडली जाते या चेंडूवर. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. अंतिम चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील. मोठा फटका असेल की नसेल पाहायचा. येणारा अंतिम चेंडू पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय की नाही. समोरच्या दिशेमध्ये जितू तयार पिक केलंय. निचे मात्र सुंदर झेल टिपला जातो यावेळेला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपत असताना जितू यांची पारी होते समाप्त. तिसरा फलंदाज परतोय यावेळेला माघारी. निचे मात्र एक पार्टनरशिप बनवावी लागेल.
गणेश यावेळेला आपण पाहतोय 18 नंबरच्या जर्सी